नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुण्यातील सुप्रसिद्ध नातूबाग बद्दल माहिती घेणार आहोत। नातूबाग याची नेमकी ऐतिहासिक पार्श्वभूमी काय आहे आणि याचा नाना फडणवीस यांच्याशी काय संबंध आहे हे या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नाना फडणवीस म्हणजेच नाना फडणवीस हे उत्तर पेशवाईतले महत्त्वाचे व्यक्तिमत्व। ते पेशव्यांचे कारभारी होते। छोट्या सवाई माधवराव पेशव्यांना जाणते करण्यापासून ते पेशवाईचा संपूर्ण व्याप समर्थपणे सांभाळून उत्कर्ष साधण्यापर्यंत त्यांनी सर्व काही केले। नवनवीन कल्पना राबवून त्यातून काही भव्य निर्माण करण्याची त्यांना आवड होती। नानांनी काळ्या वावरात जागा घेऊन तेथे एक प्रशस्त बाग तयार केली होती। काळे वावर म्हणजे आत्ताच्या बाजीराव रस्त्या पलीकडील राजा केळकर संग्रहालय, सरस्वती मंदिर, पूर्वीचे तरुण भारतचे ऑफिस, विरकर हायस्कूल ते थेट मामलेदार कचेरीपर्यंतचा संपूर्ण भाग। या वावरामध्ये नानांनी एका सुंदर बागेची उभारणी केली। काळ्या हौदासमोरील रस्त्यावर म्हणजेच राजा केळकर संग्रहालयाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या तोंडाशी या बागेचे एक प्रवेशद्वार होते, तर दुसरे हे चिंचेच्या तालमी मागे होते। ही बाग पश्चिमेस काळ्या हौदापर्यंत, तर पूर्वेस भिकारदास मारुती ते चिमण्या गणपती, उत्तरेस राजा केळकर संग्रहालयापर्यंत आणि दक्षिणेस टेलिफोन भवन एवढ्या ऐसपैस परिसरामध्ये होती। तत्कालीन कागदपत्रांमध्ये नाना फडणवीसांची बाग नातूबाग ही 18 एकर 38 गुंठे एवढ्या प्रचंड क्षेत्रफळाची असल्याचा उल्लेख येतो। पेशवाईच्या अखेरीस सारेच राजकारण बदलले। दुसरा बाजीराव केवळ वंशपरंपरेने पेशवा झाला। नाना आणि पेशव्यांमध्ये काही कारणांमुळे वितुष्ट आले, त्यामुळे नानांच्या मिळकती दुसऱ्या बाजीराव याच्या हातामध्ये आल्या। दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी नानांची ही मिळकत जप्त केली आणि त्यांच्या जप्त केलेल्या मिळकतींमध्ये ही बाग देखील आली। नाना इसवी सन 1800 मध्ये कैलासवासी झाले। त्यानंतर या बागेची रयास गेली। पेशवाई संपून इंग्रजी अंमल सुरू झाला। बाळाजीपंत नातू हे इंग्रजांचे सल्लागार होते। इसवी सन 1830च्या सुमारास इंग्रजांनी या बागेची जागा बाळाजीपंतांना इनाम म्हणून दिली। त्यावेळी बागेचे अस्तित्व फक्त नावापुरतेच होते, बाकी जमिनीला गंजीचे वावर असं नाव पडलं होतं। बाळाजीपंतांनी पुन्हा ही बाग फुलवली। हळूहळू नानांची बाग हा उल्लेख मागे पडून नातूंची बाग असा उल्लेख सुरू झाला। बाळाजीपंतांचे चिरंजीव रावसाहेब गणपतराव नातू यांनी या बागेमध्ये देऊळ असावे असे वाटून इसवी सन 1856 मध्ये एक छोटेखानी पण सुंदर असे महादेवाचे मंदिर बांधले, जे आज विरकर हायस्कूलच्या शेजारी राजा केळकर संग्रहालयासमोर आहे। कालांतराने आजूबाजूला वस्ती देखील भरपूर वाढली आणि बागेचे एक भाग घरांखाली येऊ लागले। बाजीराव रस्ता पुढे टिळक रस्त्यापर्यंत पोहोचला। त्याने या बागेचे 2 तुकडे केले। नातूंची घरे असणारा पूर्वेचा भाग राहिला, बाकी सर्व ओसाड झाले आणि नातूंच्या बागेचे देखील अस्तित्व संपले। आता नातू बागेच्या नावावर एक छोटेसे ग्राउंड बाफना पेट्रोल पंपाच्या मागे आहे। नंतर साधारणतः 25 ते 30 वर्षांपूर्वी या जागेवर एखादी सार्वजनिक बाग असावी या हेतूने सुंदर उद्यान पुणे महानगरपालिकेने बांधले, जे आज राणा प्रताप उद्यान म्हणून ओळखलं जातं। तर मित्रांनो, ही होती पुण्यामध्ये हरवलेल्या नातूबागेबद्दलची माहिती। तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे कमेंट बॉक्समध्ये लिहा। सोबतच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व आपल्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं बिलकुल विसरू नका। ही माहिती हरवलेले पुणे डॉक्टर अविनाश सोहनी यांच्या डिस्कवर महाराष्ट्र शोध महाराष्ट्राच्या या वेबसाईटवरून घेतलेली आहे। तुम्हाला अधिक माहितीसाठी तुम्ही या वेबसाईटवरती सुद्धा भेट देऊ शकता। लवकरच भेटू पुन्हा एकदा अशाच नवनवीन इंटरेस्टिंग आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय।